माझ्या ताईचं मिसकॅरेज? लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागामध्ये जीवा आता काव्याला सत्य सांगायला खाली आलेला असतो, पण तो वाटेतच थांबतो. तेव्हा शारदा म्हणते की मला माहिती होतं तुम्ही काव्याला काही सत्य सांगू शकणार नाही. जर तुमच्याकडून हे होत नसेल तर मीच जाऊन काव्याला सगळं सत्य सांगते. पण मित्रांनो, त्या अगोदरच काव्याला आता नंदिनीच्या मिसकॅरेजबद्दल समजणार आहे. इकडे वसुहत्या बोलत असते की मोहितेंच्या घरात तर प्रथाच झाली आहे मिसकॅरेज होण्याची, आणि नंदिनी ज्या वेगाने हालचाल करत असते ना, मला तर असं वाटतं की तिचाच मिसकॅरेज झाला आहे. तर काव्या वसुताईचं बोलणं ऐकते आणि ती आता खूपच रागवलेली असते की तुम्ही असं कसं बोलू शकता. शत्रूसाठी कोणी असा विचार करत नाही आणि मी तर तुमच्या घराच्या सुना आहोत. नंदिनी ताईचा मिसकॅरेज याचा विचार करताच काव्याला आता चक्कर येऊ लागते. ते आता खाली पडणारच असते की सगळेच काव्याला सावरू लागतात, तर पार्थही धावत येतो. तर प्रेक्षकांनो, तुम्हाला काय वाटतं, नंदिनीने तिच्या मिसकॅरेजबद्दल काव्याला सांगायला हवं का? कमेंट करून नक्की सांगा.